तर आज अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती याचप्रमाणे सवनसर गावातही खूप छान प्रकारे साजरी करण्यात येत आहे। त्यामध्ये या गावच्या सरपंच श्रीमती सुलोचनाताई ढेपले व या गावचे उपसरपंच विवेक भाऊ परजणे व त्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्य व महेश भाऊ परजणे, महेश भाऊ ने व त्यांचे सर्व जय मल्हार मित्रमंडळ यांच्यातर्फे या गावामध्ये खूप छान प्रकारे जी जयंती आहे ती साजरी करण्यात येत आहे। त्याविषयी आपण अधिक माहिती जी जाणून घेणार आहोत आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रमोद पवार क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघूयात आपण याविषयी अधिक माहिती। माता 300वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोंडी या गावी आहे। परंतु अहिल्यादेवींना होळकर घराण्यात देण्यात आलं आणि त्यांची कारकीर्द सर्व मध्य प्रदेशमध्ये होऊन गेलेली आहे। महाराष्ट्रात जन्मलेल्या परंतु भारतभर ज्यांनी समाजाचंच नव्हे तर सर्व भारतीय नागरिकांचं कार्य केलं अशा थोर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्याची सुरुवात इंदोर जिल्ह्यातील महेश्वरी या गावी सुरू केलं आणि महेश्वरी जे गाव होतं ही त्यांची राजधानी। पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म 31 मे 1725 रोजी चोंडी या गावी झाला। माणकोजी शिंदे हे त्यांच्या वडिलांचं नाव। माणकोजी शिंदे यांना पेशवेकालीन पाटीलकी होती आणि पाटील घराण्यातील त्या होत्या। परंतु पेशवे आणि सरदार मल्हारराव एकदा युद्धावर जात असताना चोंडी या गावी थांबले आणि चोंडी या गावी त्या ठिकाणी अहिल्यादेवी बालपणी खेळत होत्या आणि खेळ खेळत असताना त्यावेळेचे जे खेळ होते इट्टू दांडू, पळणे, इकडे तिकडे धावणे, उड्या मारणे आणि हे चातुर्य पेशव्यांनी पाहिलं आणि पेशव्यांनी पाहिल्यानंतर ही मुलगी कोण आहे असं मल्हाररावांना विचारलं। मल्हारराव म्हणे का ही माणकोजी शिंद्यांची कन्या असावी। तिच्याजवळ जाऊन विचारलं तर तिनं सांगितलं मी शिंदेची मुलगी आहे। आणि पेशवे व मल्हारराव त्या ठिकाणी बसले आणि म्हटले जर समजा तुम्हाला ही कन्या सून म्हणून जर घेतली तर चालणार नाही का। दोघांमध्ये विचार झाला आणि माणकोजी शिंद्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्या मुलीच्या बद्दल मागणी घातली आणि मागणी घालून त्यावेळेस पद्धत अशी होती का बालविवाह पद्धत होती आणि बालविवाह पद्धतीमुळं अहिल्यादेवीचं लग्न हे 8व्या वर्षीच झालेलं होतं। खंडेराव हा मल्हाररावांचा मुलगा आणि मल्हाररावाच्या मुलाबरोबर खंडेरावाबरोबर अहिल्यादेवींचं लग्न त्या ठिकाणी त्या काळामध्ये थाटामाटात 7व्याच दिवशी झालं। अहिल्यादेवी इतकं दुःख समाजामध्ये कोणी सहन केलं नसेल, कारण अहिल्यादेवींचे जे सासरे होते मल्हारराव हे पेशवेकालीन फार मोठे सरदार होते आणि त्यांना पेशव्यांजवळ फार मोठा मान होता। अहिल्यादेवींचा देवावर विश्वास होता। आपण जर बघितलं भारत खंडामध्ये हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंत भारत सगळ्या या ठिकाणी बसलेले अण्णांनी फिरले, आमचे नाना फिरले असेल, मी फिरलो असेल, अनेक जण गेलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी अहिल्यादेवींनी जी आपण बघितलं त्यांच्या हातामध्ये एक पिंड आहे बघा, महादेवावर विश्वास। मग काशीला गेला असेल तर त्यांनी ते काशीचं जे आपण काय म्हणतो कळस, तो सोन्याचा कळस दिलेला आहे। जर त्यांनी याला उज्जैनला गेले असेल त्या ठिकाणी बांधलेला असेल। बद्रीनाथ, केदारनाथ या ठिकाणी त्यांनी जी शिवलिंगाची मूर्ती आहे ती स्थापन केली असेल, रामेश्वरला केली असेल। एवढंच करून त्या थांबल्या नाही तर जे प्रवासी होते, वाटसरू होते, यांच्यासाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्यात, यांच्यासाठी त्यांनी पाण्याच्या योजना आखल्यात, यांच्यासाठी त्यांनी लहान मोठे दवाखाने, त्या काळामध्ये दवाखाना नव्हता, वैदिक पद्धत होती, वैद्य तपासायला येत होते आणि ते वैद्य लोकांना सुद्धा त्यांनी गावोगावी 10-15 किलोमीटर अंतरावर असे ते वैद्यांचे घर त्या काळामध्ये ठेवले होते। अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या आहेत। त्याचबरोबर आता जे जलसंधारण सुरू झालं आहे भाऊ, ते तेव्हापासून सुरू होतं।
का जलसंधारण म्हणजे पाणी वाचवा पाणी जिरवा, ज्या ठिकाणी पाणी असेल त्याच ठिकाणी त्या काळामध्ये लोकवस्ती होत होती, पाणी नसेल तर लोकवस्ती होत नव्हती. पण जलसंधारणचं काम देखील त्या काळामध्ये म्हणजे 12 विहिरी खोदण्याचं काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे. इतकं थोर काम केल्यामुळं महाराष्ट्र शासनाने देखील त्यांचा गुणगौरव करण्याचं ठरवलं आणि आज 300वी जयंती जी आहे आपल्या महाराष्ट्रभर साजरी होत आहे. चोंडी या गावी सुद्धा साजरी होत आहे. या ज्या तिन्ही प्रतिमा आपल्या समोर दिसत आहेत, प्रथमतः जाणता राजा शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक आईला माता होळकर या तिन्ही प्रतिमाला मी प्रथम अभिवादन करतो आणि 2 शब्द बोलतो. आईला मातेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांनी जे काही सुखसोयी या पूर्वीच करून ठेवलेल्या आहे गोरगरिबासाठी ते आपल्या सर्वांनी ज्ञात आहे. तेव्हा मी फक्त एवढंच बोलेल की त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याची आपण दखल घ्यावी, त्याप्रमाणे आपण सर्वांनी वागण्याचा किंवा चालण्याचा प्रयत्न करावा अशी मी आग्रहाची नम्र विनंती करतो. व त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि विशेषतः आमचं समस्त भजनी मंडळ वारकरी संप्रदाय या संप्रदायामार्फत भजनी मंडळाच्या मार्फत मी या तिन्ही प्रतिमांना अभिवादन करतो व थांबतो. जय हरी. आमचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपल्या देशाचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खऱ्या अर्थाने आज ज्यांचा संबंध महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण असं आपल्या भारत देशामध्ये मोठ्या उत्सवात 300वी जी जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे, अशा राजमाता लोकमान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पहिल्यांदा आपल्या सर्वांना आपल्या गावातील सर्वांनाच या ठिकाणी अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. खरं तर माझ्या अगोदर ढेपले सरांनी अतिशय चांगलं असं या ठिकाणी जे आपल्या अहिल्यादेवींचं जे कार्य संबंध महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशाभर त्यांनी जे कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सांगितलं आहे. खरं तर आपण खूप भाग्यवान असं मानायला पाहिजे, कारण या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण सर्वच जण या ठिकाणी जन्मलोय आणि त्याच्यात एक भाग म्हणून अहिल्यादेवींचा जन्म सुद्धा या ठिकाणी चोंडी या ठिकाणी झालेला आहे. अहिल्या आणि त्यांचा जर आपण जर एकंदरीत अहिल्यादेवींचं हे जर बघितलं कार्य जर बघितलं ते कोणत्या एका समाजाच्या नसून संबंध ज्या 18 पगड जाती असेल 12 बलुतेदार असेल या सर्व समाजाच्या त्या होत्या आणि त्यांचं जे कार्य होतं खूप मोठं कार्य त्यांनी या भारत देशामध्ये केलेलं आहे. आणि हे कार्य करत असताना त्यांनी स्वतःचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी अपराधी जर असेल किंवा त्याच्याकडून जर चूक झाली असेल त्याला तो त्याचा न्यायनिवाडा करून किंवा त्याला विशिष्ट शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे. आपण अशा अनेक उदाहरणं त्या इतिहासामध्ये आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण बघितलेले आहे. आणि अशा या अहिल्यादेवींना खरंच आपण नतमस्तक या ठिकाणी जयंती निमित्ताने सर्वच जण होतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आपण सवंसर गावामध्ये सुद्धा आज मोठ्या उत्सवामध्ये ही मोठी जल्लोषात या ठिकाणी जयंती उत्सव हा मोठ्या 300वी जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि हा उत्सव साजरा होत असताना खरं तर आपण त्यांनी जे समाजासाठी जे केलेलं कार्य खूप म्हणजे उल्लेखनीय आहे. त्याच्यामध्ये शेतीसाठी असणारे, कारण आपण पूर्वी जर बघितलं असेल पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी संकल्पना किंवा जी जे कार्य चालू केलं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चालू केलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून पुढे शासनाने किंवा पुढच्या सरकारने असेल पुढच्या राज्यकर्त्यांनी असेल ते पाणी या ठिकाणी छोटेले बंधारे बांधून त्या ठिकाणी शेती उपयोगी ते उपलब्ध करून दिलेलं आहे. खरं तर अशा या थोर माता राजमाता खरं तर एक राजघराणा असून सुद्धा गोरगरिबांसाठी समाजासाठी असेल गोरगरिबांच्या कल्याणासाठी असेल अन्यायाच्या विरुद्ध असेल असा त्यांनी खूप असा मोठा संघर्ष या ठिकाणी केलेला आहे. खरं तर त्यांचं आयुष्य मित्रांनो खरं आपण बघितलं 65 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. पण हे लाभत असताना त्यांनी जे कार्य केलं ते जोपर्यंत या आपलं पृथ्वी आपण आहे तोपर्यंत त्यांचं कार्य कुणी पण विसरू शकणार नाही. अशा या अहिल्यादेवींना परत एकदा मी या जयंती निमित्ताने प्रथम अभिवादन करतो आणि परत आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय अहिल्यादेवी. येथे आलेल्या सर्व समस्त समस्त ग्रामस्थांचे स्वागत करतो. आणि आपण 31 मे 2025 आजच्या या दिवशी आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आजच्या संध्याकाळचे कार्यक्रमाची रूपरेषा 6 ते 9 मध्ये मिरवणूक असेल तर याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. जय मल्हार.
आज संध्याकाळी 6 वाजता.